रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आम्ही आहोत पुण्यामध्ये आणि हा जो जोशी समाज आहे हे गेल्या कित्येक वर्षापासून पुण्यामध्ये अन्नदान करतायत. हे मूळचे सातारचे आहेत, परंतु ते आता पुण्यामध्ये इथं अन्नदान करतायत. तर त्यांना आपण विचारू की ही परंपरा किती वर्ष झालं ते जपतायत. रामकृष्ण हरी, तुमचं नाव सांगा. सुरेश भोळे. तुम्ही किती वर्ष झालं अन्नदान करताय आणि किती लोकांना अन्नदान करताय? 24 वर्ष झाली अन्नदान करतो आम्ही. बरं बरं. आणि इथे 5-5.5 हजार रुपये आम्ही अन्नदान करतो. 2 दिवस करतो. 2 दिवस. बरं बरं. ह्याच्यामध्ये म्हणजे कसं कसं नियोजन केलं जातं? नियोजन आम्ही रामकृष्ण हरी संघाला आम्ही गेले दोन दिवसापासून हे जेवणाचा कार्यक्रम राबवतो. 2 दिवसामध्ये जवळपास 5-5.5 हजार पब्लिक या ठिकाणी भोजनाचा लाभ घेते, जेवणाचा लाभ घेते. माऊलींच्या कृपेने गेले 24 वर्षापासून हा कार्यक्रम आम्ही राबवतो. इथे माऊलींची कृपा अशीच राहू द्या ही या माऊलीचरणी आमची सर्वांची प्रार्थना असेल. आम्ही हा कार्यक्रम गेले 24 वर्षापासून बऱ्याचशा दिंड्यांचा संपर्क घेऊन, या आमच्याकडे 7-8 दिंड्या आहेत, त्यांचा संपर्क आम्ही व्हॉट्सअपद्वारे मोबाईलद्वारे अगोदर घेऊन त्यांची संख्या किती आहे काय ते सगळं विचारून या जेवणाची व्यवस्था करतो. या जेवणाच्या सातत्याने भरपूर जणांचा या जेवणामध्ये सहकार्याचा हात आहे. बरीचशी नेते मंडळी आहे, सगळ्या गोष्टी आहेत. सर्वजण आम्हाला काही ना काहीतरी अन्नदान करतं. या सर्वांचा या ठिकाणी मोलाचा हात आहे, आमचा वाटा आहे. या सर्वांच्या कृपेने, माऊलींच्या कृपेने हा जेवणाचा कार्यक्रम सातत्य 24 वर्षांनी आम्ही हा पार पाडत आहोत. साई सेवक प्रतिष्ठान हे जोशी समाज हे 24 वर्षापासून गेले दरवर्षी हा कार्यक्रम राबवतोय. 200 लोकांच्या दिंडीपासून आपण शेलार मामाची जी दिंडी होती ते 200 लोकांच्या दिंडीपासून हा कार्यक्रम आपण चालू केला होता. जवळपास आम्ही सातारचे मूळचे आहेत. हा जोशी समाज आहे, हा मूळचा सातारचा आहे. हा बऱ्याच ठिकाणी आता पसरलेला आहे. पुणे, मुंबई, सातारा अशा ठिकाणी भरपूर ठिकाणी पसरलेला आहे. या मी खरं तर हा टाटा कॅपिटलमध्ये कलेक्शन मॅनेजर आहे. आणि बाकीचा आमचा जो कामगार वर्ग आहे, आम्ही जुन्या कपड्याचे जे फेरीवाले म्हणतो आपण, फेरीवाल्यांचे भांडीवाले म्हणतो आपण, भांडीवाल्यांचा जो जुन्या कपड्याचा व्यवसाय तो आपण करतो. बऱ्याच ठिकाणी आपण स्टॉल लावतो. तुम्ही जर का रस्त्यावर बघत असाल तर बऱ्याच ठिकाणी आपण स्टॉल पण लावतो. या स्टॉलचा जो व्यवसाय आहे तो आपण करत आहोत. जुने कपडे जे आपण मोठ्या लोकांकडनं घेतो, भांडी देऊन जे जुने कपडे घेतो, तिथून आपण हा व्यवसाय चालू केलेला आहे. या वारकऱ्यांना आनंद म्हणजे जेवण देऊन हा आनंद म्हणजे हा खूपच मोठा आनंद आहे. भरभराटी म्हणजे खूप भरभराटी होते. याचा आनंद घेऊन आम्हाला खूपच चांगलं वाटतंय. खूप आशीर्वाद मिळतो याच्यामध्ये, भरपूर आशीर्वाद असा मिळत आहे.